नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत छोले। खूपच झटपट आणि साध्या सिंपल पद्धतीने आपण छोले बनवायचे आहेत आणि रेसिपी देखील झटपट होणारी आहे आणि खूपच छान पद्धतीने आपले छोले शिजून तयार झालेले आहेत आणि टेस्टी देखील झालेले आहेत। अगदी साधी सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। फ्रेंड्स, रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि छोल्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात। तर फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे, छोले बनवण्याआधी आपल्याला आदल्या दिवशी रात्री ते छोले भिजवावे लागतात पाण्यामध्ये। तर 2 वेळा आपण छोले स्वच्छ धुतल्यानंतर पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता की खूप छान प्रकारे छोले फुललेले आहेत। तर छोले आपण कुकरला लावून शिजवून घेणार आहोत आणि साईडला ठेवून देणार आहोत। नंतर आपण मसाल्याची तयारी करायची आहे। त्यासाठी आपण तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण लवंग, दालचिनी आणि काळी मिरी याची फोडणी द्यायची आहे। नंतर त्यावरती हिंगाची फोडणी द्यायची आहे। नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। कांदा देखील आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे। अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण तेलामध्ये कांदा भाजून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, यामध्ये आपण या कढईमध्ये तूप कडवून घेतलेलं होतं, तर त्यामध्येच आपण छोले बनवलेले आहेत, त्यामुळे आपल्याला कढई अशी दिसत आहे। त्यामध्ये थोडंफार तूप होतं, तर मी त्यामध्येच आपली फोडणी दिलेली आहे छोल्यांसाठी। तर नंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड केलेलं आहे। आलं लसूण पेस्ट ॲड करून झाल्यानंतर कांदा, आलं लसूण पेस्ट हे देखील आपण तेलामध्ये चांगले भाजून घ्यायचे आहे। अगदी ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण कांदा चांगला तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आणि सुंदर असा कलर देखील आलेला आहे। नंतर आपण टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे। 2 टोमॅटोची प्युरी बनवलेली आहे, ती आपण त्यामध्ये ॲड करायची आहे आणि ती देखील आपण कांद्यासोबत तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो चांगल्या प्रकारे भाजला गेला पाहिजे। म्हणूनच आपण तेलामध्ये टोमॅटोची प्युरी ही भाजून घ्यायची आहे। तर मसाला आपण कोणताही करताना जो बारीक केलेला आहे मसाला, तो आपण भाजून घेतलेला नाही आहे आणि आपण फक्त यामध्ये टोमॅटोची प्युरी यूज केलेली आहे। तर हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे। त्यामध्ये आपण चवीपुरते मीठ ॲड केलेले आहे। नंतर अर्धा चमचा हळद, घरचे लाल तिखट ॲड करायचे आहे। त्यामध्ये आपण 2 ते 3 चमचा तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही तिखट यूज करू शकता। तर हे आमच्या घरचं तिखट आहे, ते आपण ॲड केलेलं आहे। नंतर आपण त्यामध्ये एव्हरेस्टचा छोले मसाला ॲड करायचा आहे। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाही ॲड केलं तरी चालेल। माझ्याकडे छोले मसाला होता तर तो मी ॲड केलेला आहे। नंतर आपण त्यामध्ये सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर आपण हे सर्व तेलामध्ये भाजून घेणार आहोत, जेणेकरून जो मसाला आहे छोल्यांचा तो खूपच सुंदर अशा पद्धतीने, टेस्टी अशा पद्धतीने तयार होईल। तर हा सर्व मसाला आपण तेलामध्ये भाजून झालेला आहे आणि खूप छान प्रकारे एकत्र देखील झालेला आहे, एकजीव झालेला आहे। नंतर आपण त्यामध्ये छोले ॲड करायचे आहेत। तर छोले मी 2 शिट्ट्या देऊन कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत। तर तुम्हाला माहितीच आहे की छोले शिजण्यासाठी खूप असा वेळ लागतो। तर यासाठी आपण काय करायचं आहे की हे सर्व छोले आपण कुकरला लावून घेतले तर झटपट अशा पद्धतीने ते शिजले जातील। जर तुम्ही असेच मसाल्यामध्ये ॲड केले तर ते शिजले जाणार नाहीत। छोले शिजण्यासाठी खूप असा वेळ लागेल आपल्याला, तर त्यासाठी आपण कुकरमध्ये छोले 1, 2 ते 3 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहेत। छोलेच्या भाजीला सुंदर असा कलर येण्यासाठी त्यामध्ये आपण चहा पावडर जी आहे ती पाण्यामध्ये उकळून घेतलेली आहे आणि चहाचे पाणी बनवून आपण जे पाणी राहिलेलं आहे ते गाळून घेतलेलं आहे आणि ते त्यामध्ये ॲड केलेलं आहे। पाणी ॲड करून झाल्यानंतर परत एकदा आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र करून घेतल्यानंतर छोलेच्या भाजीला चांगली उकळी आली की त्यावरती आपण झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून छोले जे आहेत ते मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजले जातील, मुरले जातील। तर एक 5 मिनिटानंतर आपण ते बघू शकता की त्याला सुंदर असा कलर आलेला आहे। तर छोले आपण जे आहेत ते कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत, त्यामुळे आपण मसाल्यामध्ये एक 5 मिनिटासाठीच ते शिजवून घेतलेले आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने छोले शिजले देखील आहेत आणि मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे ते
मुरले देखील आहेत आणि सुंदर असा छोल्यांना कलर देखील आलेला आहे। तर फ्रेंड्स, यामध्ये आता आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आपण त्यामध्ये ॲड करायची आहे। तर खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने, झटपट अशा पद्धतीने आपण छोल्यांची रेसिपी बनवलेली आहे। अगदी साधी सिंपल रेसिपी अशी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फ्रेंड्स। रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही छोले बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल, खूपच साधी सिंपल आहे आणि माझी ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल, रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला, माझ्या या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।